यंत्रणेचा वापर करायचा, महसूल विभागातील तहसीलदारला फोन करायचा, प्रांताला फोन करायचा, तुम्ही जा तिथं गौण खनिजाची चौकशी करा, तिथं नोटीस काढा. वास्तविक पाहता MIDC प्लॉट अलॉट केल्यानंतर तिथं बांधकाम करत असताना तिथं काही संबंध नाही महसूल विभागाचा जाण्याचा, तरी त्यांना जास्तीत जास्त कसा दंड करता येईल, त्यांना कसं पिळवता येईल हा एक प्रयत्न करायचा. मधल्या कालखंडामध्ये तर एकदम हाईट केली. सगळ्या MIDCतल्या लेबर कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या आयुक्ताला सांगून आयुक्ताला सांगून सगळेचे सगळे लायसन कॅन्सल केले. सगळं नियमात कंपनीवाले म्हणतात अरे लेबर कॉन्ट्रॅक्टर लायबल आहे, हा योग्य कॉन्ट्रॅक्टर आहे. जर तरी पण ते सगळेचे सगळे MIDCतले कॉन्ट्रॅक्टर कॅन्सल करायचे, लायसन कॅन्सल करायचं, आणि जर एका दिवशी सगळे कामगार बंद झाले तर MIDC बंद पडणार आहे ना. तो एक प्रकार झाला. नंतरच्या कालखंडामध्ये उद्योग मंत्र्यासमोर मिटिंग लावायची, आणि उद्योग मंत्र्यासमोर मिटिंग लावून काय सांगायचं, त्या आरोला बोलून घ्यायचं, सांगणं आरो सांगन तेच ऐका. अरे आरोचा काय संबंध आहे? आरोनी फक्त प्लॉट अलॉट करायचा, नंतर त्या उद्योजकाचं त्या तिथं कंपनी एकदा सँक्शन झाल्यानंतर तिचं कंपनी उभा करायची. आरोचं काय संबंध नाही का याला लेबर कॉन्ट्रॅक्टर करा का त्याला स्क्रॅपचं कॉन्ट्रॅक्टर करा. हा जाणीवपूर्वक त्रास देण्याचा MIDC मध्ये प्रयत्न केला जातो. त्यामुळे मी प्रधानमंत्र्यांना पत्र दिलं. मी पवार साहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांना भेटणार आहे लवकर. मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलं, उद्योग मंत्र्यांना पत्र दिलं, त्यामध्ये या सगळ्या घटनाक्रम